हे गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी. खूप दिवसानंतर तुमच्यासोबत. चेहऱ्यावरची स्माईल बघून कळत असेल की बॅक टू रुटीन आलो आहे. काम करायला कोणीतरी हातभार लावायला असेल ना, तर माणसाच्या शरीराला थोडासा आराम मिळतो. आराम मिळाल्यानंतर चेहऱ्यावरती स्माईल येते आणि ते एक सुकून असतो. मित्रांनो, मनासारखं आयुष्य जगायचं आहे आणि कसं करू, काय करू कळत नाही आहे. भावांनो, जर मनासारखं आयुष्य म्हणजे काय याच्यावरती एक छान व्हिडिओ बनवला संध्याकाळी 6 वाजता यूट्यूबला टाकेल. आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो, जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यात आहे ना बिनधास्त होत नाही, होईल ते जाईल बघता येईल किंवा कोण काय म्हणेल, ह्या गोष्टी पूर्ण होतील का नाही, मला प्रॉफिट होईल का नाही, ती व्यक्ती मला सोडून जाईल, म्हणजे बरंच काही काय आपण आहे ना एखादी गोष्ट करायच्या आधी त्या गोष्टीच्या ना गोष्टीतनं म्हणजे आउटकम काय याचा विचार करतो. जर आयुष्यात आहे ना बिनधास्त राहायचं असेल, मनासारखं जगायचं असेल, जे काय आत्ता वय आहे आपलं, आत्ता मी काय जे माझं जे काय वय हे काय आयुष्यात परत येणार नाही आहे. आयुष्यात एक एक दिवस आपण आहे ना मृत्यूच्या जवळ चाललो, एक एक दिवस आयुष्यातला आपण ह्या गोष्टी ना म्हणजे पृथ्वी सोडून जाणार आहे. कुठेतरी का विचार करायचा ह्या गोष्टीचा, की काय होईल, कसं होईल? जे होईल ते त्याच्यावरती सोडून द्या. आयुष्यातला चांगला दिवस, खूप चांगला दिवस आणि आयुष्यातला खूप वाईट दिवस हाही आपल्या हातात नव्हता. इमॅजिन करा, आयुष्यात तुम्ही खूप जास्त खुश होता, खूप जास्त दुःखी होता. आपल्या हातात होतं का? सगळं त्याच्यावरती सोडून द्यायचं. युनिव्हर्स आहे ना, सगळ्या गोष्टी आपल्यासाठी असं अलाइन करत असतो. आपण आहे ना, त्याच्या एनर्जीवरती वाइब्स कराव्या लागतात. तर माझंच प्रत्येकाला सांगणं आहे, आयुष्यात बिनधास्त व्हा. परिणामाची चिंता सोडून दिली ना, आयुष्य मनासारखं जगता येतं. माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी अशा वर खाली होतात. मी काही खूप असं रॉकेटवाले जगतो असं नाही आहे. स्ट्रगल आहे. पण ते स्ट्रगल पण एक्सेप्ट केलं. जे काय होईल ते चांगलंच होईल. एकदम मस्त आयुष्य जगता येतं जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता आणि जो क्रिएटर आहे युनिव्हर्समध्ये, म्हणजे जे काही देव आपण मानतो त्यांच्यावरती विश्वास ठेवता. ठीक आहे बाबा, आता तू बघून घे तुला काय करायचं आहे. आयुष्य एकदम बदलून जातं. आम्हाला गडी नव्हते 2 महिने. आयुष्य काय अवस्था काढली मला माहिती आहे. जोपर्यंत मी प्रयत्न करत होतो कोणीतरी भेटावं, तोपर्यंत नाही भेटला. पण ज्या दिवशी म्हटलो, "बघून घे तुझं तू." दुसऱ्या दिवशी गडी घरी. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, चिंता करू नका, चिंता नाही करा. आयुष्य जगायला सुरुवात करा, बिनधास्त राहा. रामकृष्ण हरी. छान वाटलं बोलून.